नागपूरमध्ये हिंसाचार झालेल्या परिसरामधील संचारबंदी संपूर्णपणे उठवण्यात आलेली आहे। दुपारी 3 वाजेपासून संचारबंदी संपूर्णपणे उठवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। सुनील ढगे माझे सहकारी आपल्याला सविस्तर माहिती देतील। सुनील। सुमित, नक्कीच नागपूरमध्ये सोमवारी ज्याप्रमाणे सगळा राडा झालेला होता, हिंसाचार घडलेला होता, त्यानंतर काही भागांमध्ये म्हणजे जवळपास 11 पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये संचारबंदी लावण्यात आलेली होती। ती टप्प्याटप्प्याने कमी करण्यात आलेली होती। आधी नंदनवन आणि कपिलनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील संचारबंदी काढण्यात आलेली होती, त्यानंतर काल काही भागातील काढण्यात आली। तर हा जो भाग आहे ज्या ठिकाणी हा संपूर्ण प्रकार घडलेला होता त्याच ठिकाणी आपण आहोत आणि या ठिकाणी संचारबंदी जी आहे ती लागू होती। मात्र या ठिकाणी काहीशीच जे शिथिलता आहे ते देण्यात आलेली होती। मात्र आता 3 वाजतापासून ही संचारबंदी नागपूर शहरातील पूर्णपणे जे आहे ती हटविण्यात येणार आहे आणि तशा प्रकारचे आदेश जे आहेत ते नागपूरच्या पोलीस आयुक्तांनी काढलेले आहे। म्हणजेच नागपूरकरांसाठी आता हा एक मोठा दिलासा झालेला आहे की हा राडा आणि हा हिंसाचार झाल्याच्या नंतर नागपूर शहर ज्याप्रमाणे म्हणजे बंद झालेलं होतं, काही भाग बंद झालेला होता, तो आता पूर्णतः उघडणार आहे। नागपूरकरांना या माध्यमातून जे आहे ते दिलासा मिळणार आहे, कारण सणासुदीचे दिवस आहे, खरेदी आहे, त्यामुळे आणि महत्त्वाचं जर आपण बघितलं तर हा जो परिसर आहे ज्या ठिकाणी हा संपूर्ण प्रकार घडला होता हा मार्केट प्लेसचा प्रकार आहे आणि या मार्केटच्या ठिकाणी असल्यामुळे पूर्णतः मार्केट बंद होतं, त्यामुळे करोडो रुपयाचं नुकसानसुद्धा जे आहे ते झालेलं होतं। मात्र आता आज 3 वाजताच्या नंतर या ठिकाणचं सगळं मार्केट जे आहे ते टप्प्याटप्प्याने का असेना उघडेल आणि नागपूरकरांना दिलासा मिळेल। नागपूरकर आपली खरेदी किंवा इतर ज्या बाबी आहेत त्या करू शकेल। दळणवळणाचं जे साधन आहे ते सुद्धा या ठिकाणावरून सुरू होईल। नक्कीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।